मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे खिच्या पापड. पापड कसं बनवायचं ते बघूया. 1 किलो पीठ घेतलेले, तांदळाचं पीठ. त्याच्यात थोडंसं आहे ना उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून दळून आणलेले मी इथं. 1 किलो घेतलेले पीठ बघू शकता. ह्याला आहे ना मोठ्या पातेल्यात काढून घेतलेले आणि हे चाळून घेतलेलं बारीक चाळणीनी, कारण त्याच्यात थोडंसं तांदूळ वगैरे राहिलेलं असते, त्याच्यामुळं ह्याला चाळून घेतलेलं चांगलं असं. आता इथं पाण्याला उकळायला ठेवलेलं मी. तर उकळी आलेले बघू शकता. आता ह्याच्यात हे जिरे घालून घ्यायचं. जिरेला मी थोडं वाटून घेतलेलं आहे, कारण हे जे एकदम वास येते छान असं. हे टाकून द्यायचं. इथं पापड खार घेतलेलं आहे मी. इथं पापड खार टाकून घ्यायचं, चांगलं असं ढवळून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकलेलं इथं. थोडंसं हिंग टाकायचं. हिंग जास्त नाही टाकायचं, थोडं एक अर्धा चमचा टाकून याला चांगलं असं उकळी येऊ द्यायचं, झाकण लावायचं आहे. तर हे उकळी आलेले पाण्याला बघू शकता. अशा पद्धतीने छान असं उकळी येऊ द्यायचं. असं एक बेलन घ्यायचं. बेलण्याच्या मदतीने थोडं थोडं पाणी. आता गॅसला आपण कमी ठेवायचं. मग हळूहळू थोडं थोडं करून हे जे बेलण्याच्या मदतीने असं फिरवून घ्यायचं. ह्याला अजिबात असं गुठळ्या होऊ द्यायचं नाही. गुठळ्या झालं ना मग आपल्यालाच नंतर ना त्रास होईल. ते गुठळ्या परत फोडारे लई त्रास होणार. त्याच्यामुळं आपल्याला गुठळ्या होऊ द्यायचं नाही. आत्ताच हे पीठ नीट असं फिरवून घ्यायचं. असं हे पीठ आपण शिजवून घेतलेलं आहे. ह्याला अशा पद्धतीने रोल करून हे असे चाळण घ्यायचं. त्याला वाफेसाठी ठेवून टाकायचं एक 5-10 मिनिट. इथं पाण्याला उकळी यायला ठेवलेले मी. तर आता हे वडेसारखे वाफ काढून घ्यायचं. आता याला वाफून घेतलेलं आहे बघू शकता. कलर चेंज झालेलं आहे ह्याला. आता असं एक मोठं परत घ्यायचं. हे थोडं थोडं करून ह्याला असं थोडंसं मळल्यागत करून घ्यायचं, मऊ करून घ्यायचं. याला हे गोळा तयार करून घ्यायचं, गोल करून घ्यायचं. जर हाताला चिटकत असलं तर आहे ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं. एक कागद घेतलेलं आहे मी इथं खाली, आणि दुसरं एक कागद ठेवायचं अशा पद्धतीने. आता याला असं अलगद दाबून घ्यायचं. जर तुमच्याकडे मशीन असलं तर मशीनने करून घेऊ शकता. तर बघा असं गोल तयार होते आपलं पापड. जर जाडसर वाटत असलं तर थोडंसं अलगद लाटून घ्यायचं. जिथं जिथं जाड दिसते तिथं तिथं लाटून घ्यायचं. अशा प्रकारे आता काढून आपल्या कागदावर टाकू. अशा पद्धतीने टाकू. अशा प्रकारे खिच्या पापड आपले वाळून तयार झालेले बघू शकता इथं. आता तळण्यासाठी हे घेतलेले मी इथं. आता हे तेल गरम झालेलं आहे इथं. अशा प्रकारे तळून घ्यायचं. बघू शकता असं एकदम पांढरे शुभ्र आपले पापड इथं तयार झालेले. असं मी इथं तुम्हाला दाखवते. हे बघा एवढं मोठं हे पापड आपले तयार होते.
छान असं एकदम खुलून असं हे खिच्या पापड आपले तयार झालेले आहे, बघू शकता. एकदम असं कुरकुरीत आणि असं दुकानात विकतात ना त्या प्रकारे आपले खिच्या पापड इथं तयार झालेले आहे. जर तुम्ही विकत असला तर अशा पद्धतीने करून बघा. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.